केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग 8व्यांदा अर्थसंकल्प सादर करतायत. लोकसभेचं कामकाज सुरू होताच विरोधकांनी महाकुंभातील चेंगराचेंगरीवरील चर्चेवरून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. अर्थमंत्र्यांनी भाषण सुरू करताच विरोधकांनी घोषणाबाजी करत अर्थसंकल्पावर बहिष्कार टाकला. आत्तापर्यंत करण्यात आलेल्या घोषणा: कॅन्सरची औषधं स्वस्त होणार, गेल्या 4 वर्षांचे आयकर रिटर्न एकत्रितपणे दाखल करता येतील, पुढील 6 वर्ष मसूर आणि तूर यांसारख्या डाळींचं उत्पादन वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणार, कापसाचं उत्पादन वाढवण्याचे 5 वर्षांचे ध्येय, यामुळे देशाचा वस्त्रोद्योग बळकट होईल, किसान क्रेडिट कार्डवरील कर्ज मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात येईल, बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन केलं जाईल, याचा फायदा लहान शेतकरी आणि व्यापाऱ्यांना होईल, लघु उद्योगांसाठी विशेष क्रेडिट कार्ड, पहिल्या वर्षी 10 लाख कार्ड जारी केले जातील, MSME कर्ज हमी कव्हर 5 कोटी रुपयांवरून 10 कोटी रुपये करण्यात आलाय, 1.5 लाख कोटी रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध असेल, स्टार्टअपसाठी कर्ज 10 कोटी रुपयांवरून 20 कोटी रुपये केलं जाईल, हमी शुल्कातही कपात केली जाईल, मेक इन इंडिया अंतर्गत खेळणी उद्योगासाठी एक विशेष योजना सुरू केली जाईल, 23 IITमध्ये 1.35 लाख विद्यार्थी आहेत, IIT पटनाचा विस्तार केला जाईल, कृत्रिम बुद्धिमत्ता AI साठी उत्कृष्टतेसाठी 500 कोटी रुपयांची घोषणा, पुढील 5 वर्षात वैद्यकीय शिक्षणात 75,000 जागा वाढवण्याची घोषणा. Greenfield airports will be facilitated in Bihar to meet the future needs of the state. These will be These will be in addition to the expansion of the capacity of Patna Airport and a brownfield airport in Beta. Western Kosi Canal project in Mithilanchal. Financial support will be provided for the Western Kosi Canal ERM project, benefiting a large number of farmers, cultivating over 50,000 hectares of land in the Mithilanchal region of Bihar. जिथे संपदेला असे थोर मान, जणू वैभवाचे सजे शिल्प छान. सुवर्णाची या ग्राहका नम्र राहे, असे सर्व भूमंडळी एक आहे. गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक, आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे.